भाऊ नमस्ते. नमस्ते सर. तुमचं एकदा पूर्ण नाव आणि ओळख द्या शेतकरी बांधवांना. माझं नाव सुजित सुरेश बटाव, राहणार कुंदलगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. मी भाऊंकडे मागच्या वर्षी आलो. त्याच्या 2025ला इतकी वाईट परिस्थिती की जवळपास 1.5 एकर कांदे टाकले. पूर्ण कांदा सडला. फक्त 6 क्विंटल कांदे विकले. तर म्हटलं की यावर्षी शेती करायची की नाही करायची, आगातमध्ये कांदे करायचे की नाही करायचे. मग युट्यूबचं बघत असताना भाऊंचे व्हिडिओ बघितले आणि बरेचसे क्लायंट बघितले की त्यांचाच पावसामध्ये कांदे टिकलेले होते. तर येऊन भाऊंना मी भेटलो आणि भाऊंशी चर्चा केली की दरवर्षी सप्टेंबरमध्ये पाऊस येतो आणि त्या पावसामध्ये सर्वांचे कांदे सडतात आणि माझे पण कांदे सडले मागच्या वर्षी. त्या वर्षी माझे कांदे सडू नये त्यासाठी काय ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे. तर मग त्या दृष्टिकोनातून भाऊंना भेटण्यासाठी आलो आणि कृषी दीपक मोहनगिरी कोपरगाव भाऊंना भेट दिली आणि भाऊंच्या मार्गदर्शनानुसार या वर्षाचा आम्ही प्लॉट केलेला आहे. जवळपास 80 दिवसाचा प्लॉट आहे कांद्याचा. जवळपास लाल कांदे काढणे चालू आहे घरी आणि खूप सुंदर प्लॉट आहे. आणि जवळपास आता 70 ते 80 दिवसाचा कांदा असताना आता ही कांद्याची फवारणी आपण घेतो शेवटच्या स्टेजमध्ये. हा शेवटचा एक आणि हा एक हात, असे 2 हात आपण घेतो शेवटच्या फवारणीमध्ये. तर खूप सुंदर प्लॉट आहे आणि खूप चांगला पावसामध्ये प्लॉट वाचलेला आहे. भाऊंचे त्याबद्दल मनापासून धन्यवाद. निश्चितच शेतकरी मित्रांनो, चांदोडवरून दादा आलेले आहे आणि बियाण्याच्या निवडीपासून बियाण्याला करायची बीज प्रक्रिया आणि रोपवाटिकेतील व्यवस्थापन, संपूर्ण रोपवाटिकेचे व्यवस्थापन आपण त्यांना दिलं. रोप आलं, रोप वाचलं. तसेच कांदा लागवडीची खत मात्रा आणि दुसरा डोस, हे सर्व व्यवस्थापन त्यांना एका कागदावरती लिहून दिलं. पुढील 2 फवारण्या त्यांना आपण लिहून दिल्या आणि तंतोतंत त्यांनी त्या सर्व गोष्टी केल्या. मध्ये फक्त पाऊस चालू असताना एक तातडीनं ट्रायकोडर्मा सुडोमोनास बॅसिलस तिथून गावातून घ्या आणि त्याची फवारणी करा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यांनी त्याप्रमाणे ती फवारणी करून घेतली. आज 70 ते 80 दिवसाचा प्लॉट आहे. आजची एक फवारणी आपण त्यांना देत आहोत आणि शेवटचं पाणी दिल्यानंतर 22-3, 0946 आणि बोरॉन अशी शेवटची फवारणी आहे. आणि आजची जी ओल आहे त्या ओलीवर आपण मॅसिमिन, विल्टन, बिग साईज आणि 13-40-13 अशा या 2 फवारण्या आपण या पाण्याला एक आणि शेवटच्या पाण्याला एक अशा 2 फवारण्या देत आहोत. निश्चितच इतक्या लांबून आपण येतात. 100% कोपरगाव तालुका आपला सदैव ऋणी राहील आणि मोहनगिरी कृषी दीपक ही संस्था सदैव आपल्या आगमनाची वाट पाहत राहील. धन्यवाद दादा.